नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या कांद्याचं पीक वाढीच्या अवस्थेत आहे, त्यातच हवामान पण सारखं बदलतंय। सध्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलंय करपा। आता या करपा रोगाचं नियंत्रण कसं करायचं याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। आता आपल्याला माहिती आहे की कांद्यावर 3 प्रकारचा करपा येतो: काळा करपा, तपकिरी करपा आणि जांभळा करपा। मुळातच करपा हा बुरशींमुळे होणारा रोग आहे, त्यामुळे आता आपण एक एक करून पाहूया की यावर कोणत्या बुरशीनाशकाची म्हणजेच औषधांची फवारणी करायची आहे। सुरुवातीला काळ्या करपासाठी कार्बेंडाझिम या बुरशीनाशकाची 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करायची आहे। काळ्या आणि जांभळ्या करप्यासाठी डायफेनोकोन्झोल 25% EC या बुरशीनाशकाची 1 मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी। फवारणीनंतर काढणीसाठीचा कालावधी साधारण 20 दिवस असावा। याप्रमाणेच कीटाझिन 48% EC या बुरशीनाशकाची 1 मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी। फवारणीनंतर काढणीसाठीचा कालावधी साधारण 63 दिवस असावा। तसंच मेटिराम 70% WG हे बुरशीनाशक काळ्या, जांभळ्या आणि तपकिरी करप्यासाठी वापरावं। या बुरशीनाशकाची 2.5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यातून फवारणी करायची आहे। या बुरशीनाशकाच्या फवारणीनंतर काढणीसाठीचा कालावधी साधारण 7 दिवस असावा। यासोबत टेम्ब्युकोन्झोल 25.9% EC किंवा टेम्ब्युकोन्झोल 25% WG किंवा टेम्ब्युकोन्झोल 38.39% ST यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। या तिन्ही बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर काढणीसाठीचा कालावधी अनुक्रमे 21, 10 आणि 43 दिवस असावा। यानंतर पाहूयात संयुक्त बुरशीनाशक म्हणजेच 2 बुरशीनाशके मिळून करायची फवारणी। यामध्ये जांभळ्या आणि तपकिरी करप्यासाठीचे पर्याय पाहूयात। पहिला आहे ॲझॉक्सिस्ट्रॉबिन 18.2% अधिक डायफेनोकोन्झोल 11.4% ST हे संयुक्त बुरशीनाशक 1 मिली प्रति लिटर पाण्यात फवारावं। याच्या फवारणीनंतर काढणीसाठीचा कालावधी 7 दिवसांचा असावा। दुसरा पर्याय आहे ॲझॉक्सिस्ट्रोबिन 8.3% अधिक मेन्कोझेम 66.7% WG या संयुक्त बुरशीनाशकाची फवारणी 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करायची आहे। तर फवारणीनंतर काढणीसाठीचा कालावधी 42 दिवसांचा असावा। तिसरा पर्याय आहे मेटालॅक्सिल M 3.3% अधिक क्लोरोथेलोनिल 33.1% ST या बुरशीनाशकाची 2 मिली प्रति 1 लिटर पाण्यातून फवारणी करावी। या बुरशीनाशकाच्या फवारणीनंतर 10 दिवसांनी कांद्याची काढणी करता येते। यानंतर आपण जांभळ्या करपासाठी संयुक्त बुरशीनाशकाच्या फवारण्या पाहूयात। पहिला आहे ॲझॉक्सिस्ट्रोबिन 11% अधिक टेम्ब्युकोन्झोल 18.3% SC या संयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे। 1 लिटर पाण्यात 1 ग्राम याप्रमाणे फवारणी करावी। तसंच या फवारणीनंतर 7 दिवसांची काढणी करायची आहे। दुसरा पर्याय आहे बॉक्सेलिड 25.2% अधिक पायरॅक्लोस्ट्रोबिन 12.8% WG या संयुक्त बुरशीनाशकाची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी। ही फवारणी केल्यानंतर काढणीसाठीचा कालावधी 24 दिवसांचा असावा। यानंतर तिसरा पर्याय आहे फ्ल्युओपिकोलाइड 5.56% अधिक प्रोपामोरकॉप हायड्रोक्लोराइड 55.6% ST हे संयुक्त बुरशीनाशक 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावं। या बुरशीनाशकाच्या फवारणीनंतर काढणीसाठीचा कालावधी साधारण 25 दिवस असावा। चौथा पर्याय आहे फ्लुक्सा पायरोक्सपेड 250 ग्रॅम लिटर अधिक पॅराक्लोस्ट्रोबिन 250 ग्रॅम लिटर ST हे बुरशीनाशक 0.5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। याच्या फवारणीनंतर काढणीसाठीचा कालावधी 10 दिवसांचा असावा। पाचवा पर्याय आहे मेटिराम 55% अधिक पायरॅक्लोस्ट्रोबिन 5% WG हे संयुक्त बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावं। याच्या फवारणीनंतर काढणीसाठीचा कालावधी 16 दिवसांचा असावा। सहावा पर्याय आहे पिकोकॉक्सिस्ट्रोबिन 7.05% अधिक प्रोपिकोन्झोल 11.60% SC हे संयुक्त बुरशीनाशक 1 लिटर पाण्यात 2 मिली प्रमाणे फवारावं। याच्या फवारणीनंतर 30 दिवसांच्या कालावधीने काढणी करावी। सातवा पर्याय आहे टेब्युकोन्झोल 50% अधिक ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन 25% WG हे बुरशीनाशक 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावं। तर फवारणीनंतर 29 दिवसांनी काढणी करावी। रासायनिक उपायांऐवजी जैविक बुरशीनाशक कोणती आहेत ते जाणून घेऊया। काळ्या करप्यासाठी जैविक उपायांमध्ये ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची आळवणी करायची आहे। ही आळवणी करताना एकरी 200 लिटर पाण्यात 2 किलो याप्रमाणे आळवणी करायची आहे। आळवणीच्या आधी माती थोडी ओलसर असावी, तर जैविक आणि रासायनिक उपायांमध्ये 4 ते 5 दिवसांचं अंतर ठेवायचं आहे। तुमच्या शेतात जर अजून कर्करोग
रोग आलेला नसेल तर त्याला रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या तेही समजून घेऊयात. मुळात पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये कांद्याची लागवड करावी. लागवड करताना ती सरी वरंब्यावर करावी. तर कांदा रोपवाटिका गादी वाफ्यावर तयार करावी. यासोबत वाफ्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पुनर्लागवड करताना रोपे कार्बेंडाझिम 0.1% 1 ग्राम प्रति लिटर पाण्याचं द्रावण करून त्यात 10 ते 15 मिनिटं बुडवून नंतर लागवड करावी. दर 20 ते 25 दिवसांनी तणांचं नियंत्रण करावं. शेतामध्ये सतत एकच पीक न लावता दर 2 ते 3 वर्षांनी फेरपालट करावी. कांद्यावरच्या रोगांसाठी सामूहिक उपाय प्रभावी राहतात. यासाठी एका भागातील शेतकऱ्यांनी एका ठराविक वेळेत नियंत्रणाचे उपाय करायचे. त्यामुळे रोगांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. या व्हिडिओसाठी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील पीक संरक्षणाचे विषय तज्ज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे यांनी मार्गदर्शन केलंय. आपण करपा रोगाचे उपाय तर पाहिले, पण या करप्याचा कोणता प्रकार आपल्या शेतात आहे हे ओळखण्यासाठी आपण तिन्ही करप्याची एक एक करून लक्षणं समजून घेऊयात. पहिलं आहे काळा करपा. रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवडीत काळा करपा जास्त दिसतो. तसंच पीळ पडणं असंही म्हणतात. काळ्या करप्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीला पानाच्या बाहेरच्या बाजूवर आणि बुडख्याजवळच्या भागावर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. नंतर त्यावर लहान गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढू लागतात. या काळ्या बुरशीचं प्रमाण वाढल्यावर पानं वाळायला लागतात. तसंच रोगट पातं अंकुसल्यासारखं होऊन कोलमडून जातं आणि रोपाची मान लांबट होऊन पाते वेडेवाकडी होतात. त्यामुळे कांद्याची वाढ होत नाही. एवढंच नाही तर हा रोग रोपवाटिकेतील रोपावर देखील येतो. त्यामुळे रोपांची पानं काळी पडून वाळतात आणि रोपं मरतात. यानंतर पाहूयात तपकिरी करप्याची लक्षणं. या रोगाचा प्रादुर्भाव पिकावर सर्वात जास्त होतो. या रोगामुळे पानांवर पिवळसर तपकिरी रंगाचे लांबट चट्टे बाहेरच्या भागावर दिसू लागतात आणि या चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पानं सुकू लागतात. बियाणांच्या पिकावर हा रोग आला तर फुलांचे दांडे मऊ होतात आणि त्या जागी वाळून मोडतात. आता पाहूया जांभळ्या करप्याची लक्षणं. हा रोग पिकांच्या कोणत्याही अवस्थेत येतो आणि या रोगामुळे पिकाचं सुमारे 50 ते 60% पर्यंत नुकसान होतं. या रोगामुळे पानावर सुरुवातीला खोलगट, लांबट, पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मधला भाग सुरुवातीला जांभळट आणि नंतर काळपट होतो. हळूहळू असे अनेक चट्टे एकमेकांमध्ये मिसळतात आणि पानं करपतात, म्हणजेच वाळून जातात. यासोबत झाडांच्या माना मऊ पडतात आणि फुलांचे दांडे सुद्धा मऊ पडल्याने वाकतात किंवा मोडून पडतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयाची माहिती जाणून घ्यायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.